केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील होळी साजरी केली आहे। भोकरदन इथल्या आपल्या निवासस्थानी कुटुंबियांसह त्यांनी होळीचा उत्साह साजरा केला। होळीच्या निमित्तानं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील होळी साजरी केलेली आहे। होळीच्या निमित्तानं या ठिकाणी एका सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं दिसतंय। भोकरदन इथल्या दानवे यांच्या निवासस्थानी ही होळी साजरी केली जाते। दानवे यांनी कुटुंबियांसह होळीचा उत्साह साजरा केलाय। 2 वर्षांच्या कोरोना काळानंतर कोकणातही शिमगोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झालाय। कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे देखील दरवर्षीप्रमाणे आज त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी पालखी नाचवताना दिसतायत। पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना भास्कर जाधव आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। दरवर्षी भास्कर जाधव पालखी सोहळ्यात सहभागी होतात। कोकणातल्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आणि त्यानंतर आता हा पालखी नाचवण्याचा सोहळा असतो। गावोगावी ही पालखी नाचवली जाते, पालखी खेळवली जाते। केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्याही निवासस्थानी धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं। हा सण सर्वांचा आनंदाचा जावो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे। सभी धर्मों के त्यौहार एक दूसरे लोग मिल करके मनाते हैं, इसीलिए हम कहते हैं यूनिटी इन डाइवर्सिटी, अनेकता में एकता। इसीलिए हम कहते हैं एक भारत श्रेष्ठ भारत। और ये होली जो है वो सभी रंगों के जो इस देश में, हमारे देश में सभी रंगों का गुलदस्ता है, उस सभी रंगों के गुलदस्ते को एक साथ जोड़ने वाला त्यौहार है। और हमारे देश में आपने देखा होगा कि होली भी होती है, ईद भी होती है, क्रिसमस भी होता है, आज शबरात भी है। अब सभी त्यौहार एक साथ मनाए जाते हैं। यही खूबसूरती है इस देश की जो दुनिया में कहीं और नहीं मिलेगी।